देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहले. आणि जीव जेथ चेईले, तेथ निद्र तुझो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिरबुद्धी. तोची जाणे निरवधी, मुनीश्वर. पार्था आणि कही परी, तो जाणो येईल अवधारी. जैसी अक्षोभता सागरी, अखंडित. जरी सरिता ओघ समस्त, परिपूर्ण होऊन मिळत. तरी अधिक नो हे ईशत, मर्यादान संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषून जाती समस्ता. परी न्यून नभे पार्था, समुद्र जैसा. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी, तयासी क्षोभु नाही बुद्धी. आणि न पवतान बाधी, अधृती तया ते. परमात्म विचाराच्या संदर्भात जेव्हा हे संपूर्ण विश्व गाढ झोपी गेलेले असते, त्यांची अज्ञानाची गडद रात्र कोंदाटलेली असते, त्यावेळी ज्ञानी स्थितप्रज्ञ पुरुष परमेश्वरी चिंतनाच्या प्रकाशात नुसता जागा नसतो, तर त्या ज्ञानमय प्रकाशाचा कैवल्य आनंद लुटत असतो. आणि ही संपूर्ण जीवसृष्टी देहभोगाची आंधळी त्वचा दिवसा उजेडी स्वतःशीच उलगडत असते, तेव्हा हा प्रज्ञावान मुनी अज्ञानी काळोखात गाढ झोपलेला असतो. पार्था, हा जो ज्ञानी पुरुष असतो तो उपाधी वेगळा असतो. त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. तो निरंतर मुनी असतो. स्थितप्रज्ञाला आणखी एका प्रकारे ओळखता येते. तो समुद्रासारखा निश्चल असतो. तुला ठाऊक आहे की समुद्रापाशी स्थिरता असते. कितीही नद्यांचे प्रवाह येऊन मिळाले तरी समुद्र किंचितही वाढत नाही की आपला किनारा सोडत नाही. ग्रीष्म ऋतूत नद्या सुकून जातात, परंतु समुद्र कधी आटत नाही. त्याप्रमाणे काही साधकांना रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या तरी या स्थितप्रज्ञ पुरुषाला त्याचे काही वाटत नाही. त्याची बुद्धी कधी क्षुब्ध होत नाही. आणि समजा त्याला या सिद्धींची प्राप्ती झाली नाही म्हणून त्याला त्याचा कधी विषाद वाटत नाही की त्याच्या मनाला खंत वाटत नाही. सांगे सूर्याचा घरी, प्रकाशुकाय वाती वेरी. कीन लविजे तरी अंधारी, कोंडेल तो. देखे रुद्धिसिद्धी तया परी, आली गेली सेन करी. तो विगुंतला असे अंतरी, महासुखी. जो आपुलेनी नागरपणे, इंद्रभुवना ते पाबळे म्हणे. तो केवी रंजे पालिवणे, भिल्लांचेनी. जो अमृतासिठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी. तैसा स्वसुखानुभवी, न भोगी रुद्धी. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्ग सुखलेखनीय नाही. तेथ रुद्धिसिद्धिकाई, प्राकृता होती. पार्था, ब्रह्मांडाला प्रकाश पुरवणाऱ्या सूर्याच्या मंदिरात दिव्याच्या वाती उजळवून प्रकाश निर्माण करावा लागतो का? आणि त्या वाती आपण तेववल्या नाहीत म्हणून सूर्य कधी अंधारात कोंडला जातो का? अगदी त्याचप्रमाणे या स्थितप्रज्ञ पुरुषांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या काय आणि गेल्या काय, त्यांना त्याची आठवणसुद्धा नसते. हा महापुरुष परमेश्वरी सहवासाच्या महासुखामध्ये सदैव तल्लीन असतो. त्याच्या मनात आणि तनात परमेश्वरी अस्तित्वाचे अपार वैभव एवढे गच्च भरलेले असते की तो इंद्राच्या सुखाने भारलेल्या भवनामध्ये उणे काय आहे हे सांगतो.
तो काय भिल्लांच्या पालापाचोळ्याच्या झोपडीत राहण्याचा आनंद मानेल? या रिद्धिसिद्धी अशा असतात. परमात्मा रसाचा अनुभव घेतलेला हा सिद्ध साधक अमृताच्या चवीमध्ये देखील दोष काढतो. तो काय कांजीचे सेवन करीत बसेल? तसा जो स्वसुखाच्या परमेश्वरी आनंदाने तृप्त झाला आहे तो रिद्धिसिद्धींचा उपभोग कधी घेत नाही. ज्या स्थितप्रज्ञ पुरुषाला स्वर्गसुखाचा मोह कधी वाटत नाही तो क्षुद्र रिद्धिसिद्धींचा उपभोग कधीतरी घेईल काय? ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोची स्थिरप्रज्ञ भला ओळखतू तो अहंकारा ते दंडुनी सकळ काम सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वामाजी. असा जो आत्मबोधाने आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे परमानंदाने पुष्ट झाला तोच सर्वश्रेष्ठ स्थितप्रज्ञ पुरुष असे तू ओळख. हा स्थितप्रज्ञ पुरुष देहभावनेवर पूर्णपणे मात करून सर्व प्रकारच्या कामनांना नाकारून या विश्वामध्ये स्वतः विश्व होऊन संचार करीत राहतो. म्हणजे जणू स्वतःचे अस्तित्व विसरून या विश्वमनाशी एकरूप होऊन जातो. हे ब्रह्मस्थिती निस्सीम जे अनुभविता निष्काम पातले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आड ठाको न शके चित्ता प्राज्ञा जया तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रति संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने म्हणी म्हणितले आता आमुच्या याचिकाजा आले उपपत्तिया जे कर्मजात आघवे एथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणून या. ऐसा श्री अच्युताचिया बोला चित्ती धनुर्धरू उवाईला आता प्रश्न करील भला आशंकोनिया. तो प्रसंगो असे नागरू जो सकळ धर्मास यागरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनु जो आपण सर्वज्ञ नाथू निरूपिता होईल श्री अनंतू ते ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्तिदासू. हिला निस्सीम ब्राह्मी अवस्था म्हणतात. निष्काम कर्म करणारे साधक पुरुष या अप्रतिम अशा ब्राह्मी स्थितीचा अपूर्व अनुभव घेतात आणि सहजपणे ब्रह्मपदाला पोहोचतात. चैतन्य तत्वाशी एकरूप होताना मृत्यूसमयी जी चित्तात खळबळ माजते ती खळबळ या पुरुषाला कधीही जाणवत नाही एवढे ते परब्रह्माशी एकरूप झालेले असतात. श्रोतेहो, संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भरतश्रेष्ठ अर्जुनाचे हे भाग्य की प्रत्यक्ष परमेश्वराने या ब्राह्मी स्थितीचे वर्णन आपल्या या परमभक्ताला सांगितले. भगवान श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून भक्तश्रेष्ठ अर्जुन मनाशी म्हणाला की भगवंताच्या या विचार पद्धतीमुळे युद्ध न करण्याचे जे मी मनाशी ठरवले आहे ते काम सोपे झाले. भगवंताने सर्व कर्मे त्याज्य ठरविल्यामुळे माझे युद्ध करणे आपोआप थांबवता येईल. श्रीकृष्णाच्या या बोलण्यामुळे आनंदी झालेला अर्जुन आता काही प्रश्न विचारेल. तो प्रसंग अतिशय बहारदार आणि सर्व धर्मांचे जणू सार असेल किंवा असे म्हणाना की तो प्रश्न म्हणजे विवेकामृताचा अमर्याद सागरच असेल. सर्वज्ञांचा राजा श्रीकृष्ण त्या अर्जुनाच्या सर्व शंकांना साजेशी उत्तरे देईल. श्रोते हो, मी श्री निवृत्तीनाथांचा दास ज्ञानदेव
हा संवाद तुम्हाला अंतःकरणपूर्वक कथन करेन. सार्थ श्री ज्ञानेश्वरी 2रा अध्याय समाप्त.